तर बेस्टच्या संपकरी कर्मचाऱ्यांना घर खाली करण्याची नोटीस सुद्धा बजावण्यात आली आहे। आतापर्यंत कुलाबा वसाहतीत राहणाऱ्या 2000 कर्मचाऱ्यांना नोटीस देण्यात आली आहे। परळच्या वसाहतीत वास्तव्याला असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा नोटीस देण्यात येणार आहे। तर 300 कर्मचाऱ्यांना मेस्मा अंतर्गत कारवाईची नोटीस बजावली आहे। दुसरीकडे जोपर्यंत मागण्यांबाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नसल्याची भूमिका बेस्ट कामगार कृती समितीचे निमंत्रक शशांक राव यांनी घेतली। त्यामुळे संप आणखी चिघळण्याची शक्यता दिसतेय। बेस्टच्या प्रशासनाने मात्र चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचं आश्वासन देत संप मागे घेण्याचं आवाहन बेस्ट प्रशासनाला केले। तर बेस्ट कामगार सेनेने संपातून माघार घेण्याची घोषणा केली असली तरी कर्मचाऱ्यांनीच कामावर जाण्यास नकार दिलाय। बेस्ट कामगार सेनेच्या मुलुंड, विक्रोळी, शिवाजीनगर आणि वांद्रे आगारातील काही सभासदांनी सामूहिक राजीनामे सुद्धा दिलेत। कारवाई मेस्माच्या अंतर्गत जी आहे कारवाई आपल्याला करता येते आणि आम्ही कारवाई करण्याच्या सुरुवात केलेली आहे। पण शेवटी प्रशासनाचा हे आहे की आमचेच कर्मचारी आहेत ते आणि सर्व कर्मचाऱ्यांशी चर्चेच्या माध्यमातून संप मिटवण्यासाठी आम्ही आज प्रयास करतो।